नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज सांगणार आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचा फॉर्म फिलअप कसा करायचा आहे. फर्स्ट तर तुम्ही वेबसाईट टाका महापरीक्षा.gov.in. ओके. त्याच्यानंतर तिला सर्च मोडमध्ये टाका. त्याच्यानंतर तुम्हाला असा एक पेजेस दिसेल. पेजेस म्हणजे ही ऑफिशियल वेबसाईट आहे महापरीक्षा.gov.in. इथं लॉग इन आणि साइन इन ही त्यांचं युजर अकाउंट्स आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक नाही करायचं आहे. नंतर ॲडव्हर्टाइजमेंटचं पेज येईल. याच्यावरती तुम्ही फर्स्ट बघू शकता की महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे रिक्वायरमेंट्स पडले आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात. नंतर खालती गेल्यानंतर तुम्हाला सूचना नाव असं दिसेल. सूचना कुठं आहे ते सूचना, इथं सूचना. त्याच्यानंतर खाली असेल की महाराष्ट्र फॉरेस्ट रिक्वायरमेंट रजिस्ट्रेशन. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकतात. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालती असं स्क्रोल केल्यानंतर खालती रजिस्ट्रेशन लॉग इन दिसेल. जे न्यू युजर्स आहेत, फर्स्ट ऑफ न्यू युजर यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके. रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही बघू शकतात की तर काय युजर नेम तुम्ही तुमच्या युजर अकाउंटसाठी यूज करू शकता. जसं की मी माझं टाकतो सुनील रावत, युजर नेम टाकलेला आहे माझा. आणि त्याच्यानंतर येतं की पासवर्ड असा साइन आउट करायचा आहे की जो कॅरेक्टर पण असेल, त्याच्यामध्ये स्पेशल सिम्बॉल्स पण असतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही नंबर्स पण इन्क्लूड असेल. जसं की मी टाकतो माडीचा एम कॅपिटल @123. ओके. याच्यावरती तुम्ही टोटल डेटा फिलअप करा. फिलअप केल्यानंतर जसं की मी फिलअप करतो फर्स्ट. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या ईमेल आय डीवर यायचं आहे. ईमेल आय डीवरती तुम्ही बघू शकतात की एक फॉरेस्ट वेबसाईटकडनं तुम्हाला एक मेल येईल. तुम्ही बघू शकता रजिस्टर महापरीक्षा.रजिस्टर ॲक्टिव्हिटी. त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही वरची लिंक तुम्ही यूज करून तुमचं जे रजिस्ट्रेशन केलं आहे ते कन्फर्म तुम्ही करू शकतात. तुम्हाला डायरेक्ट ते ब्राउझरवरती घेऊन जाईल. ओके. त्याच्याशिवाय तुमचा अकाउंट हे सक्सेसफुली ओपन होणार नाही आहे. तुम्ही बघू शकता ते ॲक्टिव्हिटी सक्सेसफुली झालेली माझी. कॉंग्रॅच्युलेशन करता येते. त्याच्यानंतर तुम्ही साइन इन केल्यानंतर तुम्हाला क्रिएट युअर प्रोफाईल असं एक नाव येईल. त्याच्यावरती क्लिक करा. ओके. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की तुम्हाला काय काय डिटेल भरायची आहे. मिडल नेम टाकायचं, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, मदर्स नेम, फादर्स नेम. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी चूज करायची आहे, डेट ऑफ बर्थ चूज करायची आहे, एज ते ॲटोमॅटिकली, तिला काही टेन्शन नका घेऊ. जेंडर, मोबाईल नंबर, मॅरिड स्टेटमेंट, मोबाईल नंबर ऑफ चाइल्ड्स. तुम्हाला जर मुलं नसेल तर 0 लिहायचं आहे. जर असतील तर टाकू शकता तुम्ही. डिक्लेरेशन मॅन्डेटरी तुमची जी सर्व्हिस केल्या म्हणजे तुम्ही जर सिव्हिल सर्व्हिसमध्ये असाल तर तुम्हाला येस या नो करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला येस करायचं की तुम्ही तुमचं नाव चेंज केलं असेल तर येस करायचं. नंतर फोटो अपलोड करायचा आहे आणि साईन अपलोड करायची आहे. ओके. प्रोफाईल क्रिएशन झाल्यानंतर तुम्हाला असं ॲड युअर ॲड्रेस असं नाव येईल. त्याच्यावरती क्लिक करा. ॲड्रेस आणि टोटल तुम्ही जिथं लिव्ह करता तिथं तुम्हाला तुमची डिटेल भरायची आहे. ओके. तुम्ही बघू शकता. फर्स्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही परमनंट आणि करंट ॲड्रेस तुमचा सेम असेल तर दोघी बोथ सिलेक्ट करा आणि तुमचा इथं ॲड्रेस तुम्ही फिल करू शकतात. नंतर कंट्री, स्टेट आणि नंतर प्लीज डिस्ट्रिक्ट तुमच्या डिस्ट्रिक्ट नेम तुम्ही तालुका तुम्ही लिहू शकतात. पोस्ट, सिटी तुमच्या जवळपास जे सिटी असेल पिनकोड तुम्ही टाकायचा आहे. ओके. ॲड्रेस डिटेल भरल्यानंतर तुम्हाला ॲडिशनल युजर डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. ओके. केलं. त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण डिटेल इथं भरू शकतात. मी तुम्हाला दाखवतो काय काय भरायचं आहे ते. फर्स्ट तुम्ही महाराष्ट्राशी बिलॉंग करतात असेल तर महाराष्ट्र येस करायचं आहे. केलं. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी OBC असेल तर फर्स्ट आणि OBC ST NTसाठी फर्स्ट आणि तो ओपन कॅटेगरीशी बिलॉंग करत असेल तर सेकंड. नो आय हॅव नोट. नंतर तुम्हाला तुमची कास्ट समजा मी OBC सेंड केली माझी. त्याच्यानंतर सर्टिफिकेट नंबर, इंटरव्ह्यूअर सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. नंतर ते कोणत्या डिस्ट्रिक्टची आहे ते टाकायचं आहे. नंतर व्हॅलिडिटी आहे का नाही, येस माझ्याकडे आहे म्हणून मी येस करतो आहे. नॉन क्रिमिनल आहे म्हणून मी येस करतो आहे. तुमच्याकडे आधार कार्ड डिटेल भरायची आहे. नंतर तुम्ही एम्प्लॉय म्हणजे तुमच्याकडे नंबर ऑफ चाइल्ड लिमिटेशन येते त्याचा सर्टिफिकेट आहे का त्याचा नंबर सिलेक्ट करायचा आहे. येस. आणि तुमचे हायस्ट एज्युकेशन काय आहे ते तुम्हाला तिथं फिलअप करायचं आहे. त्याच्यामध्ये मी HSC झालेलं आहे. नंतर होमगार्डमध्ये आहात का? नो आम्ही होमगार्डमध्ये नाही आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटशी कधी तुम्ही
पहिले कधी जॉब केला असेल तर तुम्ही येस करायचं आहे. नंतर येतो तुम्हाला तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी सर्व्हिसला आहात का नाही, नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्पोर्टमॅन असाल तर येस फिलअप करायचं आहे, म्हणजे नसाल तर ब्लँक सोडायचं आहे. ओके. एक सर्व्हिसमॅन असाल तर येस. प्रोजेक्ट तुम्ही समजा तुमचा जो इलाका आहे तो प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व झाला असेल तर येस करायचं आहे. त्याच्यानंतर येतं तुमचं अपडेट झोन डेव्हलप. तुमचं ते गव्हर्मेंटच्या इलाक्यामध्ये तुमचं घर असं काही गेलं असेल तर तुम्ही समजा सेमी गव्हर्मेंट एम्प्लॉय असाल तर येस करायचं आहे. तुमची लँग्वेज डिक्लेरेशन करायचं आहे. तुम्ही मराठी रीड करू शकतात, राईट करू शकता, स्पीक करू शकतात तर येस. हे तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असेल तर येस करा. माझ्याकडे आहे म्हणून मी. नंतर येतं तुमच्याकडे तुम्ही जर पार्ट टाईम एम्प्लॉय असाल तर येस करायचं आहे. मी नाही आहे. तुम्ही गव्हर्मेंट जॉबला असाल तर येस. तुम्ही समजा एफर्टेड प्रोजेक्टमध्ये असाल किंवा तुमचे वडील हे बघा फार्मर सुसाईड केलं असेल बाय चान्स तर तुम्ही येस करू शकतात. ओके. त्याच्यानंतर पूर्ण डिटेल भरल्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला मी सांगतो. तुमची समजा ॲडिशनल युजर डिटेल्स फिल झाल्यानंतर तुम्ही ॲड क्वालिफिकेशन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमची क्वालिफिकेशन तुम्हाला टाकायची आहे. फर्स्ट तर तुम्ही किती HSC झालेलो आहे. पहिले मी SSCची डिटेल भरू शकतो 10वीची. नंतर तुम्ही कोणत्या बोर्ड थ्रू, मी महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून केलेलं आहे. मध्य प्रदेश महाराष्ट्र स्टेट बोर्ड झालं. त्याच्यानंतर तुम्ही केव्हा पास झालेला त्याची डिटेल तुम्ही भरू शकतात. ओके. नंतर कधी पास झालात आणि ऑब्टेंडेड मार्क्स, तुम्ही किती मार्क्स मिळवलेले त्याच्यात, मॅक्झिमम मार्क्स किती, त्याचे टोटल मार्क्स लिहायचे आहेत. पर्सेंटेज ॲटोमॅटिक येतील, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही CGPA असेल तर CGPA लिहा, ग्रेड असेल तर ग्रेड करा. ओके. तुमची एज्युकेशन डिटेल भरल्यानंतर तुम्हाला असं एक पेज येईल. असं पेज डिपार्टमेंट महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट असं सिलेक्ट करायचं आहे. नंतर शो एक्झाम्स शो झाल्यानंतर फॉरेस्ट गार्डवरती क्लिक करून कंटिन्यू प्रोसीड करायचं आहे. ओके. तुम्हाला खाली दिसेल की तुम्ही जी एक्झाम देतो तिच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिसेल. फॉरेस्ट गार्ड सिलेक्ट. तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरणार आहात तो डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. समजा मी केला ठाणे औरंगाबाद. त्यानंतर डिक्लेरेशन करून द्यायचं आहे. नंतर तुम्ही सेव्ह करा. ओके. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही पे ऑप्शन येईल. तुम्ही फीज ही पे करू शकता त्याच्या थ्रू. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब अँड सेंड माय चॅनल इन्फॉर्मेशन. ओके. प्लीज डोंट शेअर माय पर्सनल इन्फॉर्मेशन. थँक्यू वॉचिंग.